किल्लेदार साहेबांनी पाठवला होता, यांची सुपारी दिली होती। त्या दोघांचं काय करायचं हे यांनी ठरवून टाकलंय। आपण काय बोलणार? फक्त एक वचन हवंय तुझ्याकडून। वचन? अमृताच्या बाबतीत तू कुठलाही टोकाचा निर्णय घेणार नाहीस। मी निर्णय पक्का केलाय, आपण पळून जाऊन लग्न करूया। अमृता कुठे? त्याने तुम्हाला फोन नाही का केला? चला, आता माझी बायको फक्त माझी आहे। मी कायमच फक्त तुमची आहे। उगीच काहीतरी सांगू नको। सतत आपलं घरच्यांकडे लक्ष असतं, त्यांना काय हवंय काय नकोय, त्यांना काय होतंय त्यांना काय होत नाहीये। नवऱ्याकडे कधी बघितलंस? त्याला काय हवंय त्याला काय होतंय पाहिलंस? माझं घरच्यांकडे लक्ष असलं ना तरी सुद्धा माझं एक मन कायम तुमचाच विचार करत असतं। अच्छा, मग आत्ता आत्याबाईंशी बोलत असताना तुझं ते एक मन काय विचार करतो सांग बघू। ते विचार करत होतं की तुझ्या यांचा आत्याबाईंवर खूप जीव आहे आणि आत्याबाई आता तीर्थयात्रेला चालल्या, त्यामुळे आत्ता तुझा पूर्ण वेळ आत्याबाईंना असते। गोड बोलून समोरच्याला कसं फसवायचं यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही। आता यात काय मी फसवलं? मग काय, असं गोड गोड बोललीस की मी तुझ्यावर रागावू शकणार नाही आणि माझा विचार करत नव्हतीस म्हणून रुसू शकणार नाही। बरं ते जाऊ दे, मला सांग काय बोलत होते आतेबाई? खूप काय काय बोलत होत्या, तुमच्याबद्दल बोलल्या, तुमच्या लहानपणाबद्दल सांगत होत्या। तुम्ही, वामनदादा, नर्मदाताई, अमृता। म्हणाल्या अमृता इकडे असते तर बरं झालं असतं। तू फोन केला होतास तिला? कशी येते? केला होता, आईने उचलला। भात खाऊन झोपली म्हणाली। तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू? माहितीये मला तू काय विचारणार आहेस। अमृताचं नाव जरी काढलं तरी तुम्ही सगळेजण मला एकच प्रश्न विचारता। मग तुम्हाला प्रश्न माहिती तर उत्तर सुद्धा देऊन टाका ना। हे बघ जानकी, जोपर्यंत मी काहीही केलेलं नाहीये हे युगंधराला कळत नाही आणि आजपर्यंत तिने मला जो त्रास दिलाय त्यासाठी ती माफी मागत नाही, तोपर्यंत आर्यन सरतापे हे नाव सुद्धा माझ्या समोर उच्चारलेलं मला चालणार नाही। हाय हाय, हे काय गिफ्ट? एवढ्या रात्री? कोणाचा बर्थडे आहे का? अरे चा, तू चक्क स्वतःचा बर्थडे विसरलीस? हॅपी बर्थडे। अरे हो, मी तर विसरलेच। मी वर्षातून 2दा बर्थडे सेलिब्रेट करते ना, राहू दे माझ्याकडे। चला आणि इकडे। नाही राहू दे ना। अण्णा घे। आत्याबाईंसाठी आहे। आत्याबाईंसाठी? का ग? ओ, त्यांच्या 75ला तू काही गिफ्ट नाही दिलंस म्हणून? ओ नो ॲली, माझ्या लक्षातच राहिलं नाही। त्यांच्या 75ला मी गिफ्टच दिलं नाही त्यांना। जाऊ दे, दोन्हीचं मिळून एकच गिफ्ट। दोन्ही मिळून म्हणजे? ॲली असं काय करतेस? पहाटे आत्याबाई तीर्थयात्रेला जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी आणलंय हे गिफ्ट। आत्याबाई तीर्थयात्रेला जात आहेत म्हणून तू गिफ्ट आणलंय? दादा डोंट माइंड, पण इतकंही गोड वागू नकोस की खोटं वाटायला लागेल। हां ॲली प्लीज, काही बोलू नकोस तू। आणि मला सवय नाहीये खोटं खोटं गोड बोलायची, त्याची गरजही नाहीये मला। हो,
अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू ज्यांच्यासाठी एवढं करतेस ना, त्यांना त्याची कदर आहे का नाही हे तरी तपासून बघ. काहीही तपासून बघण्याची गरज नाही. एनिवे, हे गिफ्ट तू त्यांना दे. का ग, चिडलीस माझ्यावर? नाही ग, पण मी हे त्यांना देण्यापेक्षा तू देणं जास्त गरजेचं आहे. त्यांना बरं वाटेल. मी सगळं सोडून आले तुझ्यासाठी. काय चाललंय हे? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. हे एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या आधी एका शब्दानेही बोलली नाहीस तू माझ्याशी काही. काका, मी ते त्याच्याकडे बघू नकोस. मी तुझ्याशी दुपारी बोललो होतो. हे सगळे प्रॉब्लेम्स बोलून सुटू शकतील, सॉल्व्ह होऊ शकतील. मी तुला सांगितलं होतं. सांगितलं होतं ना. मग आता तू हे काय वागतेस? कारण तेव्हा नरसिंह किल्लेदारांनी आर्यनला मारण्यासाठी माणसं पाठवली नव्हती. वाटेल ते बोलू नकोस. दादा असं कधीही करणं शक्य नाही. नाही तर मी फोन करून खात्री करून घेतो. का फोन करताय त्यांना? त्यांना सावध करण्यासाठी. म्हणजे एकदा का ते सावध झाले की नवी चाल खेळायला मोकळे. फोन सांभाळून बोल आर्यन. बघ, आमचे हात दगडाखाली आहे. याचा अर्थ तू वाटेल ते आरोप करशील, आम्ही ते ऐकून घेऊ असा होत नाही. मला वाटलं होतं हा समजूतदार मुलगा आहे. इतके दिवस मी समजूतदारपणा दाखवला ना, म्हणूनच आमचं नातं टिकून आहे. वामन काका, माझं घरदार सगळं सोडून वणवण भटकतोय मी. कोणासाठी? अमृतासाठीच ना. हे आर्यन, तुमच्या दोघांच्याही भावना मी समजू शकतो. आणि मी समजू शकतो म्हणूनच मी तुमच्या बरोबर आज इथे आता आहे. मी तुमच्या दोघांचंही लग्न लावून देईन तसा शब्द दिलाय मी अमृताला. आता तुम्ही दोघांनी जो मार्ग अवलंबलाय ना, तो चुकीचा आहे. रॉंग. काम करूया. आता आपण तिघही जण इथनं वाड्यावर जाऊया आणि तिथून सरळ मुंबईला. काका, अरे बाबा मग दोघांचाही जीव घेतील रे. काही होणार नाही असं. तुम्ही दोघही जण माझ्याबरोबर मुंबईला चालताय. याचा अर्थ असा आहे की तुमच्या दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हा दोघांचंही लग्न लावून देण्यासाठी वेळ पडली तर मी दादाच्या पाया पडीन, पण त्याला मनवेन. हा मार्ग चुकीचा आहे. अमृता,
मी तुमचं लग्न लावून देईन. माझ्यावर जरा विश्वास ठेव. अमृता, अमृता काय करतेस तू? हे बरोबर करते, बरोबरच करते. आणि भविष्यात तुमच्या सगळ्यांचे संबंध एकमेकांशी बरे राहावे असं जर तुला वाटत असेल ना, तर आता फक्त मी सांगतोय तेवढंच ऐका. अहिल्या काकूचा फोन आहे. मी फोनवर बोलून येतो. तोपर्यंत एकमेकांशी बोला. नंतर आपण तिघही जण वाड्यावर जाऊ. आर्यन, हॅलो. अमृता, हे बघ अमृता, हे सगळं खूप मोठं षडयंत्र आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अमृता, आज जर आपण पळून गेलो नाही ना, तर भविष्यात आपण परत कधीच एकत्र येऊ शकणार नाही. आर्यन, अरे वामन काका, असं वागणं शक्यच नाहीये. प्रश्न तुझ्या वामन काकाचा नाहीये अमृता. हे बघ, तुझे बाबा तुझ्या घरातल्या कुठल्याही माणसाला त्यांच्या तालावर नाचू शकतात. नाही अरे, मला नाही वाटत तसं. ठीक आहे, हे सगळे जण मिळून माझा जीव घेतील तेव्हा कळेल तुला. अमृता प्लीज चल माझ्या बरोबर. प्लीज ऐक माझं. हॅलो अहिल्या, बोल, काय काम होतं? मी काय तुम्हाला फक्त काम असल्यावरच फोन करते का? आता माझा अनुभव तरी तसंच सांगतो. एकतर तुझं काहीतरी काम असतं म्हणून फोन करतेस, किंवा मग काहीतरी फालतू बडबड करायची असेल म्हणून फोन करतेस. आणि मी आता खरंच थोडासा बिझी आहे. प्लीज पटकन बोल. बोला तुम्ही. मला बोलण्याची एकही संधी सोडत नाही ना तुम्ही. मी एवढा छान मूडमध्ये तुम्हाला फोन केला होता, सगळा मूड घालवला. बरं, सॉरी. आता पटकन सांगशील काय काम होतं? सांग ना, का ठेवू मी फोन? सहजच फोन केला होता. तिथे गेल्यापासून एकदाही फोन केला नाहीये तुम्ही मला. तुमची एक बायको आहे, लग्न झालंय तुमचं, काही लक्षात आहे का? हो, आता कामात होतो तर राहून गेलं. एवढं वैतागण्यासारखं काय आहे त्याच्यात? कसलं काम? तुम्ही काय रमावतीला भुईमुग पेरायला गेलाय? काय ना अहिल्या, मुळात आपण भुईमुगाची शेती करत नाही. आणि एनिवे, तुझ्याशी बोलायला लागलो की मला फक्त त्रास होतो अशा वेळेला. आता मी खरंच खूप बिझी आहे, आणि काहीही महत्वाचं काम नसेल तर आता मी फोन ठेवतो. चल बाय. अहो पण अमृता, माझा फोन झालाय, चला. प्लीज अमृता, प्लीज. चल. ये. अमृता चल प्लीज, लवकर. अमृता चल.
अमृता, आर्यन, अमृता, 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 अमृता थांब. आर्यन, अमृता, आर्यन, आर्यन थांब. आर्यन, अमृता थांब. मूर्खपणा करू नका. आर्यन, चला झाली सगळी तयारी. आयुष्मान काळजी घे स्वतःची आणि लवकरात लवकर परत ये. तुझी पिल्लं इथे वाट पाहतायत. अरे निरोप देताना नेहमी हसऱ्या चेहऱ्याने द्यावा. जानकी, आयुष्मती भाव, आता या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर. कुणाचीही तक्रार येता कामा नये. तशी येणार नाही याची मला खात्री आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. नका काळजी करू तुम्ही. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. औषधं दिली आहेत ना, ती वेळेवर घ्या, विसरू नका. गणेश, मोठा ताईला मदत करायची, त्रास नाही द्यायचा. आता मोठा झालायस का नाही तू? आत्याबाई, हे तुम्हाला कळतंय, मला कळतंय, पण या ताईला कुठं कळतंय? सारखी मला ओरडत असते, तू अजून लहान आहे, लहान आहे. आयुष्मान, वागणेस, अहो एवढ्या पहाटे तुम्ही? आत्याबाई, मी तुमच्याबरोबर एअरपोर्टवर येतोय. कशाला हो त्रास उगीच? असं म्हणू नका आत्याबाई. अहो, तुमच्यासाठी काही करण्यात मला आनंदच वाटतो. शक्य असतं तर मी श्रावण बाळासारखा तुमच्याबरोबर आलो असतो तीर्थयात्रेला. अहिल्या, आत्याबाई, हे राधिकाकडून. हॅपी जर्नी. याची काय गरज होती? बरं, बाबांना सांभाळ. हा, चला. निघायचं आतेबाई? गोविंद, सांभाळा रे सगळेजण. आमची काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी कर. चल. अरे आर्यन बाबा, अरे हायस कुठे तू? काय पत्ता का तुझा? अरे तुझा फोन नाही, काय नाही, काय समजत का? मी जना काका, बघ, तक्रार मांडण्याची वेळ नाहीये. मी जे काय सांगतो ते नीट ऐक. हा, रमावती पासून 50 किलोमीटर दूरवर हे जांभूळवाडी नावाचं गाव आहे. ताबडतोब तिथे निघून ये प्लीज. हे आर्यन बाबा, काय प्रॉब्लेम आहे का? जे काय असेल तर गोळीवानी ठोकून दे. हे बघ जना काका, प्रॉब्लेम वगैरे काही नाही झालाय. आज लग्न आहे माझं. लग्न? मारी, तू म्हणजे अगदी तोफेचा गोळा सोडलास की रे आमच्या अंगावर.
शाबास किरा पठ्या. जिंकलंच केलं का जिंकलंच. हो डाव टाकलाय. सगळं काही व्यवस्थित पार पडलं तर जिंके नाही. चल ठेवतो मी. बरं तू लगेच निघा, वाट पाहतोय मी तुझी. काय पण काळजी करू नको. तू तिथं फोन ठेवलास रे ठेवलास, मी तिथं हजर झालोच म्हणून समज.